नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादारे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मुंबईमधल्या महानगरपालिकांची निवडणुका पार पाडल्यानंतर काही सभांमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांचे भाषणं आणि त्या भाषणाने महाराष्ट्रात चालू झालेली चर्चा, अर्थातच मुंब्रा या भागातील एक नवनिर्वाचित नगरसेविका MIM पक्षाची सहीर शेख हिने जे भाषण केलं आणि ते भाषणामध्ये तिनं त्या ठिकाणी म्हणते की कैसा हराया. त्यानंतर ती खूप सारी हसते आणि नंतर ती एक स्टेटमेंट करते तिथे एक अशी की ती घोषणाच आहे, तिचा संकल्पच म्हणावा लागेल तो, की आता ह्या वार्डामध्ये पूर्ण हिरवं करायचं आहे, हिरवं. आणि अर्थातच ती लोकांना धर्मांधतेचा संकल्प करायला त्या ठिकाणी तसं वक्तव्य करत असते. आता हे झालं तिचं धर्मांधतेच्या बाबतीतून हिरवं करायचं. पण पत्रकार जेव्हा विचारतात तर तेव्हा ती म्हणते की मी जितेंद्र आव्हाडांना म्हणले हिरवं करायचं. का? तर जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून आता इथं नंतर त्यांनी MIM मधून इलेक्शन लढवली आणि तिथं आता हिरवं करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आता हे लोक कसे बदलतात, कशी पलटी मारतात एकदा राजकारणामध्ये गेल्यानंतर आपण पुढे पाहूयात. पण आता प्रश्न उभा झाला हिरवा आणि अपोजिट दाखवतात नेहमीच तो भगवा. तर हिरवा आणि भगवा, अर्थातच आपल्या धरत्रीचा धरणी मातेचा रंग हिरवा आहे आणि भगवान सूर्यदेवाचा रंग भगवा आहे. इकडे धरणी माता पूर्णपणे आपण पाहिली तर हिरवी आहे म्हणूनच माणसाला पोटभर अन्न, 2 वेळचे जेवण मिळते. आणि भगवान सूर्यदेव भगवे आहेत म्हणूनच हे भगवान सूर्यदेवाचे जे किरण आहेत ते धरणी मातेपर्यंत पोहोचतात आणि आपल्या धरणी माता त्या सूर्यकिरणाच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून अन्न तयार करते, गोड रसाळ फळे तयार करते आणि ते आपल्याला खायला मिळतात. या भगव्या आणि हिरव्या रंगामुळेच आपली ही प्रकृती नटलेली आहे आणि ही मानवजात खाऊन ऐस आरामात आहे ती फक्त हिरव्या आणि भगव्या रंगामुळे. आता हे 2 रंग हे आपल्या निसर्गाचे एक देण आहे, प्रकृतीची आहे, ईश्वराची ती देण आहे आणि ह्या 2 रंगामुळे सृष्टीचं संपूर्ण चक्र चालते. हे झालं आपलं एक सायन्स. परंतु आता ह्या राजकारण्यांनी खुर्च्या मिळवण्यासाठी, राजकारण करण्यासाठी या रंगांना कसं बांधून ठेवले आपलंसं आणि त्या रंगाला धर्मांधताचा एक बुरखा घालून कसं लोकांना फसवल्या जाते. अर्थातच पूर्वी काँग्रेसची सत्ता असायची सारखी, लोकांचा विश्वास होता काँग्रेसवर, लोक भरभरून मतदान करायचे काँग्रेसला आणि डोळे झाकून काँग्रेसचे लोक नुसता फॉर्म जरी भरला तरी निवडून यायचे, प्रचार नाही केला तरी चालायचं. मग काँग्रेसला एवढं मतदान का पडायचं आणि ह्या लोकांनी अशा पलट्या का मारल्या धर्मांधच्या बाबतीत? तर बघा आता यांना धर्माचे बुरखे का पांघरावे लागले. तर भारतीय जनता पार्टी नावाचा जो पक्ष आहे त्यांची पण एक अशी खेळी आहे की काँग्रेसला हरवायचं, हा त्यांचा संकल्प होता की काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू, हा संकल्प त्यांचा. पण त्यांना जेव्हा निवडणूक लढवायची होती, जसं की आता ही जी मुलगी आहे, बेटी आहे, हिनं निवडणूक लढवताना धर्मांधाचे मुद्दे प्रचार सभेत सांगितले होते. तिच्या जाहीरनाम्यात धर्माचाच मुद्दा होता, फक्त आम्ही हिरवच करू इथे हाच मुद्दा होता का? जाहीरनाम्यात विकासाचे पण मुद्दे होते. आता तपासले पाहिजे यांचे जाहीरनामे. आपण भारतीय जनता पार्टीचा 2014च्या जे इलेक्शन झाल्या तेव्हाचा जाहीरनामा पाहिला याच्यात, तर तेव्हा यांची सर्व प्रचार सभेत एकच घोषणा होती की प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख देणार. हा झाला यांचा जनतेला विकासात्मक एक लालूच देण्याची विकासाचा, की तुम्हाला आर्थिक मदत आम्ही देऊ प्रत्येकाला, कुटुंबात मग कितीही व्यक्ती असो पण प्रत्येकाला 15 लाख देणार. एका कुटुंबात आता 4-4, 10-10, 8-8 असतील लोक, तर बघा 1.5 करोड त्यांच्या अकाउंटला जाणार. मग हे त्यांचा घोषणा होती त्यांची निवडून येण्यासाठी. बाकी तर खूप साऱ्या होत्या, बेरोजगारी हटवणार, दरवर्षी इतक्या करोड लोकांना आम्ही नोकरी देणार, इतक्या लाखो लोकांना सरकारी नोकरी देणार, रस्ते असे चकाचक काचासारखे बनवणार,
पूर्णपणे दारिद्र्य हटवणार, पण अजूनही 84 करोड लोकांना ते 2 रुपये किलोचं गहू आणि तांदूळ फुकट द्यावी लागते, हा यांचा विकास आहे. मग अजूनही काँग्रेसलाही दारिद्र्य हटवता आली नाही, तर बीजेपीलाही दारिद्र्य अजूनही हटवता आली नाही या देशातली. आणि बेरोजगारीचा प्रश्न तर जसाच्या तसाच आहे, तो तर दरवर्षी वाढतच चाललेला आहे. हा झाला आपल्या समस्या. आणि ह्यांनी याच्यावरती दिलेला असतो तो जाहीरनामा, आणि त्या जाहीरनाम्याच्या जोरावरती हे मागतात मतदान. तेव्हा यांनी जर फक्त म्हणले, आम्हाला निवडून द्या, आम्ही प्रत्येकाच्या घरावर फक्त भगवा फडकवू. यांनी MIM मध्ये जर म्हणले, आम्हाला निवडून द्या, आम्ही प्रत्येकाच्या घरावर हिरवा फडकवू, तर यांना कोण मत देईल सांगा? यांना एकतरी मतदान पडेल का? लोक तेव्हाच यांना सभेतून हाकलून लावतील, येऊ सुद्धा देणार नाहीत, सभा सुद्धा घेऊ देणार नाही. अजून काय काय करतील त्याचं वर्णन करायला नको, यांना काय काय शिक्षा देतील असं बोलल्यानंतर. तर मग हे तेव्हा कोणते मुद्दे लोकांना दाखवतात? विकासाचे. पण हे जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र कशी पलटी मारतात. डायरेक्टली हे नंतर म्हणतात की आम्ही भगवे फडकवू, आम्ही हिरवे फडकवू, सगळं हिरवं करू. आता ह्या बेटीची किती हिंमत झाली, निवडून आल्याबरोबर 2 दिवस जात नाहीत की डायरेक्ट म्हणते सगळं हिरवं करू. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही धर्माच्या धर्मप्रमुखांनी, धर्मप्रचारकांनी अशी घोषणा केली नाही कधी, आणि असा संकल्पही केला नाही. सगळ्यांना प्रेमाने, विश्वबंधुतेने, सगळ्यांनी विश्वबंधुतेचाच संदेश दिला. सगळ्या धर्माचे जे आपले संत होऊन गेलेले आहेत बघा, प्रत्येक धर्माचे महात्मे संत होऊन गेले, त्या सगळ्यांचे संदेश जर पाहिले ना, तर एकच, सगळ्यांचे अभंग एकच येतात, एकाच अर्थावर येतात, सारखेच आहेत. सगळ्यांचे अभंग सारखे आहेत, सगळ्यांच्या ओव्या सारख्या आहेत. कोणाचे ग्रंथ ओवी रूपात असतील, कोणाचे अभंग रूपात असतील, सगळ्यांचं सारखं लिखाण आहे आणि सारखेच अर्थ निघतात त्याच्यातून. कुठल्याही धर्माचं आणि कुठल्याही भाषेतल्या संतांचं, कुठल्याही पंथातल्या संतांचं तुम्ही काढा, महात्म्यांचं काढा. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, पारशी असो, कुठलेही असो, प्रत्येक महात्म्यांचं लिखाण हे सारखंच आहे. आणि शेवटी जे निघतं तो फक्त विश्वबंधुतेचा संदेश, एकात्मतेचा संदेश, हेच त्याच्यातून निघतं. आणि जगाला, विश्वाला प्रेम अर्पण करायचं, हेच त्याच्यातून निघतं. पण हे राजकारण्यांनी कशी पलटी मारली, आणि जेणेकरून समाजामध्ये दंगल सदृश्य वातावरण कसं निर्माण होईल, हेच यांचा डाव असतो. आणि हा डाव जनतेने ओळखला पाहिजे. या राजकारण्या तात्काळ 2 दिवसात पलटी मारतात, आणि मी हिरवं करू, आम्ही भगवं करू, आम्ही हिरवं करू, आम्ही भगवं करू. काय हिंमत आहे यांची समाजाला हिरवा आणि भगवं करून यांनी दंगल सदृश्य वातावरण निर्माण करण्याचे. म्हणजे यांचं वाईट काय केलंय जनतेने असं, की राहून 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 हे जनतेमध्ये, आणि जेव्हा हे दंगलीचं वातावरण निर्माण करतात ना, तेव्हा यांच्या घरं पेटत नाहीत, जनतेकडून जनतेचेच घरं पेटवल्या जातात, त्यांच्या भावना भडकवल्या जातात. बघा, आम्ही हिरवं करू, मग लगेच अनेक मुस्लिम बांधवांना म्हणते, वा वा, आपल्या धर्मासाठी खरंच आता सगळीकडे जर हिरवा फडकला तर आपला धर्म किती महान होईल. अरे, धर्म महानच आहे. अशा खुलचट राजकारण्यांनी धर्मामध्ये विष कालवलं म्हणजे आपला धर्म खरंच महान होणार नाही, उलट आपल्या धर्माला लागलेले हे कलंक आहेत, आणि हे कलंक बाजूला केले पाहिजे. ईश्वर आपल्या जवळच आहे. मग हे कलंक आहे ते राजकारणी आपल्या धर्माला लागलेले, हे भगव्याच्या नावाखाली पण आणि हिरव्याच्या नावाखाली पण, हे दोन्ही जे आहेत कट्टर, हे फक्त समाजामध्ये विष कालवण्यासाठी. यांना फक्त लोकांच्या हृदयातला तिरंगा काढायचा आहे, की जो एकात्मतेचा संदेश देतो ना, ज्याच्यामध्ये भगवा पण आहे, हिरवा पण आहे आणि निळे चक्र पण आहे. मग हे सगळं एकोप्यामध्ये नटलेला, एका तिरंग्याच्या छायेखाली, एका तिरंग्याच्या मातृत्वाखाली राहणारा हा भारत देश, विविधतेने नटलेला, विविध विचार आहेत, पण शेवटी सगळ्यांचा सार एक आहे. करोडो हृदय आहेत, पण हृदयात प्रत्येकांच्या प्रेम मात्र एकच आहे. हे जे लोकांचा हा एकोप आहे, हा यांना कुठेतरी मोडीत काढायचे आहे. यांचे घरं पेटत नाहीत दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाल्यानंतर. यांची सगळी परदेशात पळून जाण्यापर्यंत यांची तयारी असते, पूर्ण झालेली असते. परदेशात यांचे बंगले, गाड्या, घोड्या सगळ्या तयार असतात. तिथं डायरेक्टली जाऊन राहू शकतात, नाही का? शेख हसीनांना हाकलून दिलं की तिची इथं सगळी राहण्याची, खाण्याची सगळी सोय झाली. यांचे तसे सगळे असतात. दंगल इथं तयार करतात,
आणि जातात, भागून जातात दुसऱ्या देशामध्ये. म्हणजे इथे लोकांना सुखाने जगू देत नाहीत. हाच यांचा डाव आहे, बाकी काही नाही. यांना खूप धर्माचं पडले असं नाही. यांना जर धर्माचं पडलेलं असतं, हे जर खरे धर्मप्रचारक असते, यांना जर धर्म पसरवायचा असता तर हे राजकारणातच आले नसते ना. संत महात्मे राजकारणात कधी आले का? नाही आले. ते धर्माने वागले म्हणून ते महात्मे झाले. ते धर्माने वागले म्हणून ते संत झाले, पूजनीय झाले, परमपूजनीय झाले समाजाला. आता हे राजकारण्यांना कोणी परमपूजनीय म्हणाल का? म्हणायचं जर असेल तर यांना पैसे द्यावे लागतील यांच्या कार्यकर्त्यांना, तेही यांच्याच कार्यकर्त्यांना, दुसरे तर पैसे बी घेणार नाही. यांच्याच कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतील आणि मन आम्हाला परमपूजनीय, तरी म्हणणार नाहीत कार्यकर्ते. हे महात्मे कधी होऊच शकत नाहीत. हे काय हिरवा फडकवणार, हे काय भगव्याच्या नावाखाली दंगल सदृश निर्माण करणार. आणि हीच बेटी जर भाजपमध्ये असती, जशी जितेंद्र आव्हाडांना हे तिकीट मागू लागले, तसे हे भाजपला पण मागतातच ना हे लोक. मग हीच जर भाजपमध्ये असते तरी ही म्हणत होती की इथे आम्ही सगळा भगवा फडकवू, भगवामय वातावरण करू. म्हणजे लगेच यांची पलटी. ज्या पक्षात जाईल तो रंग हे बदलतात. जिकडे उडी मारली रंग बदलू गिरगिटनं, तो रंग हे धारण करतात. ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा हे रंग घेतात. पण पक्षांच्या रंगावर काय हक्क आहे, या पार्ट्यांच्या रंगावर काय हक्क आहे. आणि म्हणून देशासाठी ह्या पार्ट्या इतक्या घातक आहेत की देशामध्ये जर एखादं युद्धसदृश्य दंगलसदृश्य वातावरण निर्माण झालं आणि या देशात जर जनतेचं नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार ह्या धर्मांध पार्ट्या आहेत की ज्या ह्या पार्ट्या जनतेचं अतोनात नुकसान करत आहेत. आणि हे धर्माचे का असे विष पेरतात, धर्मांधेचं का विष पेरतात, तर यांना काय करायचं असते, हे निवडणूक लढवताना विकासाचे मुद्दे घेऊन येतात. पण आता जेव्हा योजना राबवायची वेळ येते निवडून आल्यानंतर, त्या योजना स्वतःच्या घशात घालण्यासाठी हे धर्मांधचा मुद्दा दाखवतात. कारण धर्मांधतेचा मुद्दा दाखवायचा आणि जनतेला त्या मुद्द्याकडे वळवून ठेवायचं. आणि मग तोपर्यंत आपल्या योजनांवर सगळा बुरखा पांघरता येईल आणि सगळ्याच्या सगळ्या योजना आपल्याला, बेरोजगारीसाठी असणाऱ्या योजना, गोरगरिबांच्या निवासासाठी असणाऱ्या योजना, रस्त्यांसाठी असणाऱ्या योजना, शाळा शिक्षणासाठी असणाऱ्या योजना, दवाखान्यासाठी असणाऱ्या योजना, शेतीसाठी असणाऱ्या योजना, वाहतुकीसाठी असणाऱ्या योजना, उद्योगांसाठी असणाऱ्या, कलागुणांना वाव देण्यासाठी असणाऱ्या योजना, कौशल्यासाठी असणाऱ्या योजना, अशा कित्येक शेकडो योजना आहेत. ह्या सगळ्या यांना स्वतः गिळंकृत करता येतात आणि स्वतःच्या ढेऱ्या वाढवता येतात, स्वतःचे बंगले वाढवता येतात. त्या बंगल्यांच्या खाली यांचे तळमजले आहेत ज्याच्यामध्ये फक्त पैशाचे आणि पैशाचे बंडल ठेवलेले आहेत. हे यांना वाढवता येतं जर यांनी धर्मांधेचा मुद्दा दाखवला तर. मग जनता सगळी त्या एका मुद्द्याकडे भरकटवली जाते आणि ह्या सगळ्या योजना यांना खुले आम गिळंकृत करता येतात जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून. हा या राजकारण्यांचा डाव आहे आणि हा डाव जनतेने तुमच्या आमच्यातली माणुसकी जागी करून आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे. भले यांनी आपल्याला भगव्याचं स्वप्न दाखवतील आणि हिरव्याचं स्वप्न दाखवतील, पण यांनी हिरवा फडकवू म्हणल्याने हे यांच्यामध्ये अवकात नाही हिरवा फडकायची, आणि यांनी भगवा फडकवू म्हणल्याने यांच्यामध्ये अवकात नाही भगवामय वातावरण करायची. त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात आणि छत्रपती शिवरायांसारखा पुत्र निर्माण करण्यासाठी या धर्तीवरती जिजाऊ लागते. आणि आई जिजाऊंसारखी तपस्विनी असेल तर तीच छत्रपती शिवरायांना जन्म घालते. आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही इथं. आम्ही भगवा फडकवू, आम्ही हिरवा फडकवू, इथं पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नाही. ज्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, लोह, मद, मत्सर ठासून भरलेला आहे ते धर्माचं काम करूच शकत नाही. धर्माचं काम करायचं असेल तर हे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळे काढून टाकावं लागतात. आणि तुमच्यामध्ये तर इतका मोह लालसा आहे की तुम्हाला एका पक्षाने तिकीट नाही दिलं तर तुम्ही दुसरीकडे लगेच पलटी घेता, तिकडे जाता. मग इतका जर मोह खुर्चीचा तुमच्यामध्ये असेल, लोभ असेल पदाचा, इतका मत्सर असेल एकमेकांविषयी, तर तुम्ही धर्माचं काम काय करणार? जो धर्माचं काम करणार आहे त्याच्यामध्ये ह्या 6 गोष्टी नसल्या पाहिजे, तरच तो धर्माचं काम करणार. म्हणजे हिरवा तुम्ही फडकवाल, पण ते हिरवा फडकवण्यासाठी तुमची पात्रता तर लागेल ना आधी. ती पात्रता यायला पाहिजे ना. पात्रता नाही तर मग तुम्ही कसं पात्र रंगवणार? पात्र तुम्हाला रंगवायचं असेल तर अंगी पात्रता लागेल पहिली. आणि इतका खुर्चीचा मोह असणारा व्यक्ती धर्माने आणि धर्माचा प्रचार करू शकत नाही. तो फक्त लोभी, स्वतःच्या फायद्यासाठी, सगळ्या योजना गिळंकृत करण्यासाठी त्या वार्डातल्या, हे यांची सगळी
नाटकी असतं. तर रंगेल अतिशय रंग बदलू गिरगिट, हे म्हणजे या राजकारण्यांपेक्षा रंग बदलू गिरगिट दुसरा कोणीच मोठा नाही. सगळ्यात मोठे हे सरडे आहेत रंग बदलणारे, तात्काळ बदलतात. आता राहिला प्रश्न समाजातील धर्मातील लोकांच्या खरंच रंगाचा. आता हिंदू धर्मामध्ये हिंदू विवाह पद्धतीने जे काही लग्न असतात त्या लग्नामध्ये पहिल्या दिवशी कुंकू, त्या कुंकाच्या दिवशी त्याच्या आधी साखरपुडा असतो. त्या साखरपुड्याच्या दिवशी प्रत्येक नवरीला हिरव्या रंगाची साडी आणली जाते. मग तिथं आणि कालापासून ही परंपरा आहे. सुरुवातीला स्टार्टिंग हिरव्या रंगाची साडी आणली जाते. का व हिरव्या रंगाची? तर धरतीचा रंग हिरवा आहे आणि म्हणून या ठिकाणी आता हिंदू विवाह पद्धती आहे, पण सुरुवातीलाच जर हिरव्या रंगाची साडी असेल तर मग तिथे आता तो हिरवा रंग आता म्हणायचं का हा दुसऱ्यांचा आहे म्हणून? नाही म्हणता येणार. अनेक अशा माता भगिनी आहेत, मी स्वतः पाहिलेलं आहे की एक माता भगिनी आमच्या सोबत मार्केटमध्ये येत होती, बुरखा घातलेला होता. थोड्या वेळाने गाडीमध्ये बसल्यानंतर तिनं गरमी होत होती म्हणून बुरखा असा बाजूला केला, तर अतिशय ऑरेंज, अतिशय भगव्या रंगाची साडी तिने घातली होती. बुरख्याच्या वरून जरी काळ्या रंगाचा बुरखा असला तरी आत मात्र भगव्या रंगाची साडी होती. मग आता खरेदी करतात हे लोक, त्या लोक काही भगव्या रंगाची साडी घेत नाहीत का? घेतात, घालतात, अंगावर घालतात. अनेक छोट्या छोट्या मुलींना, मोठ्या मुलींना भगव्या रंगाचे फ्रॉक असतात, घागरे असतात, घालतात या. आणि आता यांनी भगवा रंग धर्माचा करून टाकलाय. म्हणजे हिरव्या रंगाच्या साड्या सुद्धा आता नाकारायच्या का? भगव्या रंगाच्या साड्या सुद्धा नाकारणार आहेत का? हे एकमेकांच्या घरात जर तुम्ही गेले आणि बघितलं तर अनेकांच्या घरात अनेक अशा वस्तू दिसतील की हिंदू आहेत पण घरात भरपूर हिरव्या वस्तू आहेत, मुस्लिम आहेत पण घरात भरपूर भगव्या वस्तू आहेत. अनेक यात्रेमध्ये तुम्ही जा, भगवंताच्या मंदिरासमोर कुंकावाचे दुकानं जी आहेत तेथी तुम्ही सर्वेक्षण करा आधी की कुंकावाचे विक्रेते कोण आहेत बसलेले. सगळ्या दुकानांचं सर्वेक्षण करा आणि लिहून घ्या त्यांचे नाव, मग कळेल आपल्याला. म्हणजे पूर्वी कालापासून हे एकमेकांमध्ये एकमेकांचे असणारं संघटन हे कधीही कुणाला तोडता आलेलं नाही आणि ते तोडू शकत नाही, कारण मानव हा समाजशील प्राणी आहे. आणि तुम्हाला जर हे संघटन तोडायचंच असेल तर तुम्हाला समाजाभिमुख राहता येणार नाही, समाजाचं वेगळं व्हावं लागेल. समाजामध्ये जर राहायचं असेल तर हे संघटन वृत्तीनंच राहावं लागेल, कारण अनेक अशा आपले व्यवहार आहेत की ते एकमेकांवरती अवलंबून आहेत, ते कधीही आपल्याला तोडता येत नाहीत. आणि यांच्यामध्ये जर एवढी ताकद असेल, भगव्यामध्ये आणि हिरव्या म्हणणाऱ्यांमध्ये जर एवढी ताकद असेल आणि भगवा म्हणणाऱ्यांमध्ये एक ताकद असेल, तर एखाद्यानं सूर्यावरती जाऊन दाखवावं आणि भगवान सूर्यदेवाचा रंग बदलून दाखवा आणि तिथं हिरवा फडकवून दाखवावा. मग या राजकारण्यांची ताकद आपल्याला कळेल. आणि एखाद्या भगव्याच्या नावाखाली जे राजकारण करत आहेत त्यांनी पाऊस पडल्यानंतर या धरती मातेवर, पाऊस नाही पडला तरी बी धरती मातेमध्ये ताकद आहे, हिरवळच उगवत आणते ती. तर यांनी सगळी जी वनस्पती आहे ती भगवी उगवून आणावी, म्हणजे हिरव्या रंगाची वनस्पती यांनी येऊच न देऊ नये पृथ्वीवरती. एवढी जर ताकद यांच्यामध्ये असेल तर खरंच हे राजकारणी लायकीचे आहेत. मग राजकारण्याचे आहे का यांच्यामध्ये ही योग्यता, आहे का यांच्यामध्ये पात्रता की आम्ही या धरती मातेला हिरव्या रंगाने नटू देणार नाही, आम्ही या धरणी मातेला हिरव्या रंगाचा शालू पांघरू देणार नाही, तो आम्ही भगव्या रंगाचा करू, ही ताकद आहे यांच्यामध्ये? आणि इकडे आता या बेटीमध्ये ताकद आहे भगवान सूर्यदेवापर्यंत पोहोचण्याची आणि सूर्यदेवाचा रंग हिरवा करण्याची, किंवा सूर्यदेवाजवळ जाऊन हिरवा फडकवण्याची ताकद आहे काहीची? इथे 2 पाट्यांच्या स्टेजवर देऊन ही करता येतं, पण प्रकृती सोबत जगणं खूप कठीण असतं. प्रकृतीच्या सोबत जगलं तरच कल्याण आहे. प्रकृतीच्या खिलाफ जर असे बोलायला लागले तर तुमचा विनाश जवळच असतो. मग प्रकृती सगळ्यांना बरोबर मुठीत घेते, तेव्हा कुणाचंही काही चालत नाही, पाय ठेवायलाही जागा उरत नाही. म्हणून जनतेसोबत जो छळ चालू केला या राजकारण्यांनी, कुठेतरी हा छळ या लोकांनी थांबवला पाहिजे आणि कुठेतरी समाजाच्या सोबत, समाजासाठी आणि समाजाला जे वचन दिले त्याच्यातले नका तुम्ही 100 वचन पूर्ण करू, किमान 1 वचन पूर्ण करण्यासाठी तर तुम्ही प्रामाणिकता बाळगा. एवढे सगळे शेकडो वचन देता तुम्ही जनतेला आणि त्यांचं एक हृदयातलं जे त्यांची एक भावना आहे ती तुम्ही विकत घेता अक्षरशः.
खोटं बोलून घेता, त्यांच्याशी आणि नंतर इतका मत्सर करता त्याच जनतेसोबत, खुलेआम त्याच जनतेच्या डोळ्यात धूळ फेकता. कुठेतरी तुमच्या मनाला हे वाटत नाही का? अनेक मुस्लिम बांधव सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत की ही बेटी जी बोललेला आहे ती अतिशय चुकीची बोलली. हे धर्मांधेचं विष समाजामध्ये पेरणं खूप चुकीचं आहे. कारण उद्या जर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर यांचे घरं जळणार नाहीत. गोर गरीब सामान्य रोज काम करणाऱ्या रोज मजुरी करणारे सुद्धा मुस्लिम बांधव पण आहेत, हिंदू बांधव पण आहेत आणि हे एकमेकांवरती तुटून पडतात आणि यांच्यामध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण होतं आणि हे एकमेकांचे घरं पेटवतात, एकमेकांवरती दगडफेक करतात. यांचं काहीच नाही. हे मस्त आत एअर कंडिशन मध्ये बसलेले असतात. म्हणून जनतेने यांना धडा शिकवावा आणि ह्या लोकांच्या अजिबात यांच्या भडकाऊ वक्तव्याला बळी पडू नये. आपली प्रतिक्रिया काय आहे? ह्या अशा राजकारण्यांनी असे भडकाऊ वक्तव्य करणं आणि दंगल सदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ह्या राजकारण्यांचं कितीपत योग्य आहे, अयोग्य आहे? आपली जी काही प्रतिक्रिया आहे ती नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय जगत.